महत्त्वाची बातमी। सागर निवासस्थानी भाजपची एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीनंतर रावसाहेब दानवेंनी महत्त्वाची माहिती दिली आहे। राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे असं रावसाहेब दानवे म्हणाले। बहुमतात हे सरकार येणार आहे। अपक्षांसोबत चर्चेची गरज नाही। अपक्षांना आमच्या सोबत यायचं असेल तर स्वागत आहे असंही रावसाहेब दानवे म्हणाले। कारण लोकसभेमध्ये काँग्रेसने एक नॅरेटिव्ह सेट केला आणि त्याचं उत्तर आम्हाला द्यावं लागलं, परंतु या निवडणुकीमध्ये त्यांनी नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला। कुठल्याही प्रकारचा नॅरेटिव्ह नव्हता। त्यामुळे मनमोकळेपणानं लोकांनी या निवडणुकीत मतदान केलं आणि आम्हाला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी आणि आमचे मित्र पक्ष म्हणून संपूर्ण बहुमतामध्ये आम्ही या ठिकाणी येऊ आणि सरकार स्थापन करू असा आम्हाला संपूर्ण विश्वास। पूर्ण बहुमत मिळत असेल तर आम्हाला कोणाशी संपर्क साधण्याची गरज नाही, परंतु आम्हाला बहुमत मिळाल्याच्या नंतरही जर कोणी आम्हाला येऊन भेटत असेल, एखाद दोन अपक्ष कोणी, तर काय आम्ही त्याचा स्वीकार करू, परंतु आम्ही पूर्णपणानं बहुमतात देणार आहे। आजच्या बैठकीत एकंदरीत काय चर्चा होती? काय असं आहे, बैठकीमध्ये आता इलेक्शन नंतर सगळे नेते एकत्र बसून काहीतरी चर्चा इलेक्शनच्या संदर्भात होत असते, परंतु पूर्ण बहुमतात आम्ही येतोय। आम्हाला कोणाशी संपर्क साधण्याची गरज नाही, परंतु काही अपक्षांना जर असं वाटलं तर ते आमच्यासोबत येऊ शकतात। आम्ही काही त्याचा नकार। एकीकडे रावसाहेब दानवेंनी महायुतीला अपक्ष आणि बंडखोरांची गरज पडणार नाही असं म्हटलं असलं तरी दुसरीकडे भाजपकडून मात्र बंडखोर अपक्ष विजयी उमेदवारांवर करडी नजर असणार आहे। बंडखोर आणि अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांना संपर्क करण्यासाठी भाजपनं एक जबाबदारी दिली आहे। मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे नेते प्रवीण दरेकर, संजय कुटे, मोहित कंबोज, नितेश राणे, निरंजन डावखरे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे। अपक्ष आणि बंडखोरांसाठी भाजप महायुतीकडून जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला पुन्हा एकदा महायुतीच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरतोय। आज सकाळपासून भाजपच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, तसंच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। शिवडी विधानसभा मतदारसंघात भाजपनं पाठिंबा दिल्यानं त्यांचे आभार मानण्यासाठी भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं। तर महायुतीचं सरकार येईल असा विश्वास बाळा नांदगावकरांनी व्यक्त केला। दरम्यान कालिदास कोळंबकर यांच्या मुलाची लग्नपत्रिका देण्यासाठी आल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधी राज ठाकरेंचा बाळा नांदगावकर निरोप घेऊन गेले होते की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। शुभेच्छा दिला आणि शिवाय त्यांनी मला पाठिंबाही दिला होता, म्हणून त्यांचा आभारही मानले। साहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं, तर आता जर सत्ता आलीच येणारच आहे तर त्याच्यात कदाचित साहेब सहभागी पण होऊ शकतात असं त्यांनीच बोललेलं असल्यामुळे बोलायला मला हरकत नाही। पक्ष मिळूनच सगळी सत्ता स्थापन होईल तुम्हाला एका विकास आघाडी असेल या महायुतीला एकमत मिळेल असं वाटतं? मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून ते सरकार बनवावं लागेल। महायुतीचं बनेल सरकार असं मला दिसतंय।